नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण मागच्या वर्षी झालेल्या पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारले गेलेले PYQ प्रश्न, सगळे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिला बघा IMP क्वेश्चन आहे, लक्ष देऊन ऐका। हा प्रश्न आतापर्यंत 10 वेळा तरी विचारला गेला असेल पोलीस भरती परीक्षेमध्ये। काय प्रश्न बघा, मसुदा समितीसमोर भारताची उद्देशिका खालीलपैकी कोणी मांडली? बघा 4 ऑप्शन आहेत। मसुदा समितीसमोर भारताची उद्देशिका ती मांडली होती ती म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी। ठीक आहे, ऑप्शन सी ते उत्तर आहे। आता बघा संविधान समितीतील प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण आहेत ते आपण पटापट बघूया। तर बघा मसुदा समिती म्हटलं की मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर। नंतर बघा केंद्रीय संविधान समिती, केंद्रीय शक्ती समिती आणि राज्य समिती यांचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू। नंतर बघा सुकाणू समिती आणि प्रक्रिया समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल। महत्त्वाची स्लाइड आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा। या स्लाइडवर तुम्हाला एक प्रश्न तरी नक्की विचारला जाईल पोलीस भरती परीक्षेमध्ये। ठीक आहे, क्लिअर। प्रश्न क्रमांक 2 काय बघा, दरवर्षी जागतिक महासागर दिवस कधी साजरा केला जातो? महासागर दिवस, जागतिक महासागर दिवस तर बघा 8 जूनला साजरा केला जातो दरवर्षी जागतिक महासागर दिवस। काय उद्देश आहे तर लोकांमध्ये महासागरांचे महत्त्व आणि सागरी संसाधनाचे संरक्षण याबद्दल जागरूकता पसरवणे। ठीक आहे, हे याचा उद्देश आहे। बघा प्रश्न क्रमांक 3 दिलाय की बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बुलढाणा हा जिल्हा, आता बघा मुद्दामून मी इथे मॅप दिलेला आहे आपल्या महाराष्ट्राचा, पण बघा परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा मॅप दिलेला नसेल, तुम्हाला सांगायचं आहे तर बुलढाणा जिल्हा म्हटलं की हे तर अमरावती विभागात। बघा अमरावती, अकोला, बुलढाणा, नाशिक, यवतमाळ हे सगळे 5 जिल्हे येतात, ते म्हणजे अमरावती विभागात। ऑप्शन डी इथे उत्तर येईल। बघा पुढचा काय प्रश्न दिलाय बघा, आशियाई विकास बँक या संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? आशियाई विकास बँक म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक या संस्थेचे मुख्यालय आहे फिलिपिन्स या देशामध्ये। फिलिपिन्समधील मनिला, लक्षात ठेवा मनिला या शहरामध्ये आशियाई विकास बँक या संस्थेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 5 दिलाय की अँथनी अल्बानीज यांनी अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे? अँथनी अल्बानीज, फोटोत बघू शकता तुम्ही, हे अँथनी अल्बानीज आहेत जे की 31वे पंतप्रधान बनलेले आहेत ऑस्ट्रेलियाचे। ठीक आहे, मे 2022 पासून ते ऑस्ट्रेलियाचे हे नवीन पंतप्रधान झालेले आहेत, लक्षात ठेवा अँथनी अल्बानीज। 6वा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, हा देखील नेहमी विचारला जातो। काय प्रश्न बघा, बिहार बंगालपासून कधी वेगळे झाले? बिहार बंगालपासून वेगळे झाले होती 1912ला। तारीख काय होती तर तारीख होती 22 मार्च, लक्षात ठेवा 1912 बिहार बंगालपासून वेगळे करण्यात आले, तारीख होती 22 मार्च। ठीक आहे, आणि म्हणून 22 मार्च हा बिहार दिवस, ठीक आहे, बिहार दिवस म्हणून साजरा केला जातो 22 मार्च। ओके, दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवाल तर 1936 मध्ये, एप्रिल 1936 मध्ये बिहारमधून ओडिशा वेगळा करण्यात आला होता। आणि आता बघा 2000 साली बिहारमधून झारखंड वेगळं करण्यात आले होते। ठीक आहे, आता बिहार वेगळा राज्य आहे आणि झारखंड वेगळा राज्य आहे, लक्षात ठेवा 2000 साली ते झाले होते। क्लिअर। 7वा प्रश्न बघा, मादागास्कर देशाला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण? मादागास्कर देशाला भेट देणारे 2018 साली मादागास्कर देशाला भेट देणारे भारताचे 14वे राष्ट्रपती ते म्हणजे रामनाथ कोविंद, लक्षात ठेवा ऑप्शन डी। प्रश्न क्रमांक 8 दिलाय की भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक कोणती? हा देखील IMP क्वेश्चन आहे। काय प्रश्न आहे, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक तर ती आहे ICICI बँक। ठीक आहे, आणि पहिल्या क्रमांकाची किंवा सर्वात मोठी खासगी बँक असा प्रश्न असेल तर उत्तर द्यायचं HDFC बँक। ठीक आहे, सर्वात मोठी। आणि दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक लक्षात ठेवा ICICI बँक। आणि बघा सरकारी म्हटलं, पब्लिक सेक्टरमधील बँक म्हटलं तर पहिली येते SBI, लक्षात ठेवा, आणि दुसरी येते PNB, पंजाब नॅशनल बँक। ठीक आहे, सरकारी क्षेत्रातील म्हटलं तर SBI आणि PNB, आणि खासगी क्षेत्रातील म्हटलं तर पहिली HDFC, दुसरी ICICI बँक, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न काय बघा, 9वा प्रश्न बघा, शेतकऱ्यांना जमिनीचा पोत कळावा यासाठी मृदा आरोग्य कार्ड किंवा सॉइल हेल्थ कार्ड योजना केव्हापासून सुरू झाली? मृदा आरोग्य कार्ड
ही योजना सुरू झाली होती फेब्रुवारी 2015 पासून. ठीक आहे, ऑप्शन सी इथे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, कामुथी सोलार पॉवर प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे? कामुथी सोलार पॉवर प्रोजेक्ट, तर बघा अडानी ग्रीन्स यांचं आहे हे. अडानी इंडस्ट्रीज मधील अडानी ग्रीन एनर्जी हे याचे ओनर आहेत. कामुथी सोलार पॉवर प्लांट किंवा प्रोजेक्ट हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. ठीक आहे, अडानी ग्रीन एनर्जी यांचं आहे हे. प्रश्न क्रमांक 11 दिलाय की MI-26 हे हेलिकॉप्टर भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतले? बघा हे बलाढ्य शक्तिशाली असं हे MI-26 हे हेलिकॉप्टर भारताने विकत घेतलं होतं रशियाकडून. ऑप्शन सी उत्तर येईल इथे. प्रश्न क्रमांक 12 आहे, द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण? द थर्ड पिलर 2019 साली प्रकाशित झालेलं द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक आहेत रघुराम राजन. ठीक आहे, ऑप्शन डी रघुराम राजन द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक. प्रश्न क्रमांक 13 आहे, पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात? पुल्लर लेणी ऐकलंय का? पुल्लर लेणी, तर पुल्लर लेणी आढळतात विदर्भातील नागपूर या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, ऑप्शन सी उत्तर येईल. 14वा प्रश्न आहे, हार्वर्ड विद्यापीठ किंवा हार्वर्ड युनिव्हर्सिटी कोणत्या देशात आहे? प्रसिद्ध अशी फेमस सर्वात चांगली हार्वर्ड युनिव्हर्सिटी ही येते अमेरिकेमध्ये. लक्षात ठेवा, इंग्लंडमध्ये नाही उत्तर द्यायचं, इथे अमेरिकेमध्ये आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील जिल्हा विचारलाय, लाल मिरची उत्पादन करणारा सर्वात मोठा, तर तो आहे नंदुरबार. लक्षात ठेवा, IMP क्वेश्चन आहे देखील. आणि राज्य इथे विचारलं गेलं होतं मागच्या वर्षी, तर राज्य विचारलं गेलं तर आंध्र प्रदेश. ठीक आहे, आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा, राज्य विचारलं सर्वाधिक लाल मिरची उत्पन्नात तर आंध्र प्रदेश, आणि जिल्हा विचारला आपला महाराष्ट्रातील तर नंदुरबार. 16वा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे? सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ तर ही कर्नाटकात येते. लक्षात ठेवा, ऑप्शन बी कर्नाटकात आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, देशात सर्वात जास्त शिक्षण संस्थांची व विद्यापीठांची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे? सर्वात जास्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी हे सर्वात जास्त आहेत ते म्हणजे तामिळनाडू राज्यामध्ये. ऑप्शन डी उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, नियामगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? हा देखील IMP क्वेश्चन आहे. नियामगिरी पर्वत, तर नियामगिरी पर्वत म्हटलं की हे ओडिसामध्ये येतं. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 19 आहे, गहिरमाथा सागरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऐकलंय का कधी गहिरमाथा सागरी अभयारण्य? तर बघा गहिरमाथा सागरी अभयारण्य येतं ओडिसामध्ये. ऑप्शन डी ओडिसा राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचा खाजगी मालकीचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश की गोवा? तर बघा जामनगर या शहरातील जे येतं गुजरात या राज्यामध्ये. ठीक आहे, जामनगर लक्षात ठेवा, जामनगर. प्रश्न क्रमांक 21 आहे, सारंगखेडा चेतक महोत्सव कोणत्या जिल्ह्यात आयोजित केला जातो? सारंगखेडा ऐकलंय का? सारंगखेडा, तर बघा हे नंदुरबार. ऑप्शन ए नंदुरबार जिल्ह्यात आयोजित केलं जातं. ठीक आहे, बघा आपला एक टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र भरती परीक्षा नावाचं, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जॉईन केलं नसेल तर आपला हा टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्या. 22वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक संघटनेचा देश नाही किंवा सदस्य नाही आहे? बिमस्टेकमध्ये एकूण 7 देश आहेत बरोबर, ते म्हणजे बांगलादेश, श्रीलंका, इंडिया, नेपाळ, भूटान, थायलंड आणि म्यानमार, अशा एकूण 7 देश आहेत. तर याच्यामध्ये पाकिस्तानचा समावेश नाही आहे. ठीक आहे, बिमस्टेकचं फुल फॉर्म काय आहे? तर बिमस्टेकचा फुल फॉर्म आहे द बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ठीक आहे, 7 देश लक्षात ठेवा आहे. हा देखील IMP क्वेश्चन आहे. बिमस्टेकवर प्रश्न विचारला जातो. आणि बिमस्टेकचं मुख्यालय कुठे आहे? मला जरा कमेंट करून सांगा बघू, माहिती आहे का तुम्हाला बिमस्टेकचं मुख्यालय कुठे आहे सांगा. प्रश्न क्रमांक 23 बघा काय दिलंय, विज्ञान आणि मानवतावादाची टिंबटिंब घालून काम करणे ही काळाची गरज आहे. तर कोणता शब्द येईल या 4 पैकी? विज्ञान आणि मानवतावादाची सांगड घालून काम करणे ही काळाची सध्या आता गरज आहे. 24वा प्रश्न बघा,
भारतातून मलेरियाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारने केले आहे? मलेरिया निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट हे भारत सरकारने 2030 पर्यंत केलेले आहे. ऑप्शन ए उत्तर येईल इथे. प्रश्न क्रमांक 25. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? ऐकले का भामरागड टेकड्या? तर बघा, भामरागड टेकड्या आहेत गडचिरोलीमध्ये. ऑप्शन बी उत्तर येईल इथे. भामरागड टेकड्या म्हटलं की गडचिरोली जिल्ह्यात येतात. ओके, तर 25 महत्त्वाचे PYQ क्वेश्चन्स बघितले आपण. या 25 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत बघा, क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट करून सांगायचं आहे. काय प्रश्न आहे बघा, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो? 4 ऑप्शन आहेत. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसंच बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसंबंधी लेटेस्ट अपडेट्स भेटायला मदत होईल. तर चला मग भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.